आणि निर्भीड धडाडीचे पत्रकार माननीय संजयजी आवटे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या वक्तव्यापूर्वी मी 1-2 मिनिटांमध्ये त्यांचा परिचय आपल्या समोर ठेवतो। माननीय संजयजी आवटे हे लेखक, पत्रकार, विचारवंत आणि राजकीय विश्लेषक, त्याचबरोबर सामाजिक घडामोडींचे भाष्यकार आहेत। कारण राजकारण या कार्यक्रमातून ते लोकांपर्यंत, घराघरापर्यंत पोहोचले। व्याख्यानाच्या बरोबरच लेखनाला सुद्धा त्यांनी अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे। वी द चेंज, आम्ही भारताचे लोक, बाप कळवणारी टोळी आली, शर्वरी दीक्षितचं काय झालं, कोलाहलाचे जागतिकीकरण, ग्लोबल वॉर्मिंग खरे काय खोटे काय, नियतीशी करार, अनागोदीच्या नोंदी, बराक ओबामा इत्यादी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे। हे जे त्यांचं लेखन चालू आहे, त्यांचं जे भाषण चालू आहे, तर ते समकाळातल्या अत्यंत कळीच्या आणि ज्वलंत प्रश्नांवरती ते मांडणी करतात। सामान्य माणसाची अस्वस्थता आणि सामान्य माणसाच्या मनातला कोलाहल आपल्या लेखणीतून आणि गाणीतून व्यक्त करणारे एक तरुण आणि महाराष्ट्रातले महत्त्वाचे ते अभ्यासक आहेत। तरुणाईला दिशा देणारं प्रेरणादायी लेखन आणि वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। या त्यांच्या एकूणच कामाची दखल घेऊन त्यांना त्यांच्या लेखनाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार, दीनमित्रकार पत्रकारिता पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, सहकार महर्षी थोरात पुरस्कार, अरविंद बाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार अशा महाराष्ट्रातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या सन्मानाच्या पुरस्कारांनी हे व्यक्तिमत्व सन्मानित झालेलं आहे। आणि म्हणून पत्रकार आणि लेखक काय असतो, तर नेहमी लेखक हा नाहिरे वर्गाच्या बाजूने उभा असतो अशी आमची धारणा आहे। पत्रकार काय असतो, तर तो सामान्य माणसांचा आवाज असतो। ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी लेखक आणि पत्रकार हा नेहमी जीवनाच्या युद्धभूमीमध्ये सामान्य माणसांच्या बाजूने उभा असतो। त्याचं मूर्तिमंत उदाहरण श्री संजय आवटे आहे। आणि म्हणून त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आपण केला। अमरावतीला आम्ही लोकायत विचार मंचच्या वतीने 3री राष्ट्रीय परिषद घेतलेली होती। या परिषदेला सुद्धा सर स्वतः उपस्थित होते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी त्याही ठिकाणी सरांनी केलेली होती। आणि म्हणून आवटे सरांना मी आश्वस्त करू इच्छितो की सर इथं बसलेले जे 200-250 लोक आपल्याला दिसत आहेत, परंतु यामध्ये लेखक आहेत, पत्रकार आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, आमचे माहुरे सर इथं लेखक आहेत, पलीकडे विमल शेंडे बसलेले आहेत, त्या कवयित्री आहेत। आणि म्हणून समाजातल्या सर्व स्तरातील लोक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। म्हणून लोकांची संख्या कमी असली तरी एक लोक 1000 माणसांची बरोबरी करेल अशा पद्धतीचं समाजभान असणारी ही मंडळी आपल्या समोर उपस्थित आहेत। तेव्हा मी संजय आवटे सरांना विनंती करणार आहे की शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो। शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो। ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, त्यांच्या हातात उजेड देतो। या न्यायाने, या भूमिकेने आपली पत्रकारिता करणारे, आपलं लेखन करणारे आणि आपलं वक्तव्य करणारे माननीय संजयजी आवटे सरांना विनंती करतो की आपण आपलं वक्तव्य या ठिकाणी ठेवावं। आदरणीय संजयजी आवटे। धन्यवाद प्राध्यापक चव्हाण सर। कारण की मला तर आनंद आहे, प्राचार्य बाबा जाधवांनी मला सांगितलं की तुम्हाला इथे घ्यायचं आहे। असे फार कमी प्राध्यापक आहेत, कमी प्राचार्य आहेत, त्यांचं बरं चाललंय आणि आपलं बरं चाललंय हेच त्यांना बरं वाटत नाही। असे फार कमी लोक आहेत, कमी प्राचार्य जाधव एक आहेत। मला काय असं वाटतं की एवढं बरंच काही चालता कामा नाही, आपण काहीतरी
केलं पाहिजे आणि म्हणून धडपडणारे असे प्राचार्य जाधव त्यांचा मला फोन आला आणि त्यानंतर प्राध्यापिका शारदा कदम या हट्टालाच भेटल्या की तुम्हाला यायचं या कार्यक्रमासाठी, या परिषदेसाठी. आणि मग मी येण्याचं मान्य केलं. आणि मला असं वाटतं आता की खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं प्राध्यापक आहेत, एवढ्या मोठ्या संख्येनं विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत आणि ही सगळी मंडळी लोकशाहीच्या अनुषंगाने काही चिंतन करून पाहत आहेत. मला असं वाटतं की लोकशाहीच्या अनुषंगानं अद्यापही चिंतन करावं असं वाटणं आणि आपण असं प्रकट चिंतन करू शकणं हे सुद्धा फार आश्वस्त करणार आहे आणि आश्वासक आहे. मला खूप आनंद आहे खरं म्हणजे मी जेव्हा ट्रेनमध्ये बसलो आणि रेल्वे निघाली, मला नेहमी असं वाटतं की भारताला भारत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी भारतीय रेल्वे एक आहे. स्वातंत्र्याची चळवळ ही एक, हिंदी सिनेमा, अनेकांनी बुद्ध टू बॉलिवूड हे पुस्तक वाचलं असेल, हिंदी सिनेमा, क्रिकेट आणि भारतीय रेल्वे या लोकांनी भारताला भारत केलेला आहे. मी निघालो आणि परभणीकडे येत असतानाच मला उस्मानपूर नावाचं गाव लागलं. पण अद्यापही उस्मानपूर वगैरे आहे, आणखी नामांतर वगैरे झालं नाही हे मला बरं वाटलं. पुढे आलो आणि त्यानंतर मला जाधव सरांनी सांगितलं की निर्णय आपण जरा बदलतोय. ठरलं असं होतं की नांदेडला यायचं आणि मग नांदेडहून इथे यायचं, पण नांदेडला 10:30 वगैरे वाजतील आणि त्यानंतर वसमतला गेलं, याला उशीर लागेल परभणीमध्ये. आणि ते खूप छान झालं, तो निर्णय फार योग्य होता. मला असं वाटतं की लोकशाहीची आजची जी अवस्था आहे ती जाधव सरांसारखे लोक नसल्यामुळे आणि वेळीच निर्णय न घेतल्यामुळे आलेली आहे. वेळीच निर्णय केव्हा घेतले असते तर ही वेळ आपल्यावर आली नसते. इथं आल्यानंतर लोकशाहीची अवस्था, लोकशाहीबद्दल बोललं पाहिजे. आणि वसमत सारखं गाव, वसमतला खूप चांगला इतिहास आहे. नरसिंग सर कुठे आहे? नरसिंग सर मला मगाशी सांगत होते की वसमत काय काय आहे वसमतमध्ये. हे गुरु गोविंद सिंगांचं हे गाव वसमत. त्याचप्रमाणे बहिर्जी शिंदे यांच्यासारख्या हुतात्म्याचं हे गाव. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या तिलकासाठी हळद पुरवणारं पण हे गाव आहे. अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपण असताना आता वसमतमध्ये या विषयावर बोलणं, लोकशाहीच्या स्थितीबद्दल बोलणं जास्त आवश्यक आहे, जास्त महत्वाचं आहे. खरं म्हणजे अलीकडच्या काळात मी खूप बोलतोय, खूप ठिकाणी जातो आणि मला असं वाटतं की मांडणं, बोलत राहणं हे फार महत्वाचं काम आहे. त्यामध्ये आमचे बागल काका अध्यक्षस्थानी आहेत, त्यांचं वय 80 आहे. 80 वर्षांची माणसं अशा कार्यक्रमांमध्ये येणं फार आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तरुण पिढीला 2014 पूर्वी सुद्धा भारत होता हे कळणार नाही. अनेकांना असं वाटतं की 2014ला भारत जन्माला आला, नवा सूर्य उगवला, त्यानंतर लोक कपडे वगैरे घालू लागले, त्यापूर्वी सगळं अराजक होतं असं वाटतं की शक्यता नाकारता येते. तुम्ही गंमत बघा, म्हणजे भारताच्या लोकशाहीच्या स्थितीविषयी मी बोलायला उभा आहे आणि मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः शब्दांचे फुलोरे उधळणारा वक्ता नाही. मनापासून काहीतरी बदल झाला पाहिजे, बदल घडवला पाहिजे. मला लोक विचारतात की तुम्हाला दुःख होत नाही का की याच काळात आपण का, हा काळ नसता तर तुमचं संपादक म्हणून किती बरं चाललं असतं. मला दुःख होत नाही. पण दुःख काय, मला अत्यंत आनंद होतो की अशा आव्हानात्मक काळात मी आहे, अशा आव्हानात्मक काळामध्ये मी बोलतो आहे, अशा आव्हानात्मक काळात मी मांडतो आहे, ते मला अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आज जी मागणी करणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, किती वाईट आहे वगैरे, मुद्दा आहे जग बदलण्याचा. मार्क्स जे म्हणतो त्याप्रमाणे जगाचा अर्थ अनेकांनी लावला. मुद्दा जर जग बदलण्याचा नसेल तर हे जग बदलणं कसं शक्य आहे, कसं आवश्यक आहे, तो मार्ग काय आहे हे पण सांगणं महत्वाचं आहे. ते बघा, म्हणजे नगरपालिका निवडणूक झाली आणि महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सगळं सुरू होतं आणि टीव्हीच्या पडद्यावर लोक जे आक्रंदन करत होते, आक्रोश, उमेदवारी मिळाली नाही, आणि त्या बायकांचं, त्या सगळ्या पुरुषांचं, सगळ्या लोकांचं जे काही आक्रंदन आणि आक्रोश सुरू होता, मला कोणीतरी विचारलं की काय चाललंय. म्हटलं ही भारतीय लोकशाहीची अंत्ययात्रा आहे. म्हणून हे आक्रंदन सुरू आहे. पूजा मोरे सारखी आमची पोरगी शेतकरी संघटनेमध्ये काम करणारी, मग भाजपमध्ये उमेदवारी अर्ज भरला, ट्रोल झाली आणि त्यानंतर मग तिला अर्ज मागे घ्यावा.
दिसत आहेत. किशोर बगाडे सरांसारखे विचारवंत आहेत, हेमंतराव महाजन मला समोर दिसत आहेत, आनंद राऊत आमचे सन्मित्र आहेत, नामा जाधव तर आहेतच. हे सगळे विचारवंत आहेत, बाकी सगळेच एकूण अभ्यासक मंडळी आहेत. अभ्यासकांच्या समोर बोलायचं आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं बोलत असताना आपल्याला जो विचार मांडायचा, जी मांडणी करायची, त्यामध्ये ते चित्र आहे. इथपर्यंत आपण येऊन कसे पोहोचू? किशोर बगाडे सरांना मी असं म्हटलं की हे मुळामध्ये कल्पना आपणच केलेली आहे, चूक आपण केली आहे. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. मला गंमत काय वाटते माहिती आहे का? पंडित नेहरूंच्या बहुतेक पुस्तकांचे अनुवाद हे समाजवाद्यांनी केले. डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा अनुवाद केला साने गुरुजी, ऑटोबायोग्राफीचा अनुवाद केला नागो गोऱ्यांनी. समाजवाद्यांनी नेहरूंचे अनुवाद केले, पण नेहरू समाजवाद्यांना कळले नाही. आणि म्हणून ही वेळ आली आहे. गंमत बघा, आज संघ आणि भाजप इथपर्यंत येऊन कसे काय पोहोचले असा विचार आपण करत असतो. मुळामध्ये संघालाही माहिती होतं, भाजपलाही माहिती होतं 1925 मध्ये संघ स्थापन होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं? कारण 1924 मध्ये महात्मा गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. आणि महात्मा गांधी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, कारण तोपर्यंत त्यांची अशी अपेक्षा होती काँग्रेस पण आपलीच आहे. पण त्यानंतर मात्र सगळंच बदललं. कल्पना करा, संघ आणि भाजप ज्या प्रकारे वाढत गेला. 1967 मध्ये पहिल्यांदा जनसंघ सत्तेवर. नेहरूंचं एक वैशिष्ट्य असं होतं की नेहरू असेपर्यंत त्यांनी या लोकांना मुख्य प्रवाहाची जागा कधीच मिळणार नाही असा प्रयत्न सातत्याने केला. नेहरू गेले 1964 आणि 67 मध्ये 9 राज्यांमध्ये जी सरकार आणि काँग्रेस येतं त्यामध्ये जनसंघ सहभागी होता. उत्तर प्रदेश, बिहार, 1967. तुम्ही कल्पना करा, तेव्हा काय होतं? तेव्हा संघाकडे कुठलाही चेहरा नव्हता. चेहरे कुठले होते? डॉक्टर राम मनोहर लोहिया. चेहरे कुठले होते? चौधरी चरण सिंग. आणि त्या चेहऱ्यांचा वापर करत सावकाशपणे ते आले. आणि आता उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये समाजवादी कुठे आहे? हे सर्वत्र घडलं, हे सगळं होत होतं, आपल्याला कधीच कळालं नाही. पण या देशाची गंमत अशी आहे की या देशामध्ये गांधीच चालतात. काँग्रेसला पराभूत करण्यासाठी सुद्धा गांधी सांगायला लागले. 2014 मध्ये ज्या प्रकारे आंदोलन झालं, अण्णा हजारे नावाचे तथाकथित गांधीवादी ते त्या आंदोलनाचे पोस्टर बॉय होते. अण्णा हजारेंना अजूनही कळलेलं नाही की आपण नक्की काय केलं. ते बिचारे सकाळी सतरंजीवर झोपलेले असतात, सकाळी उठतात. त्यामुळे मी काय केलं नक्की त्यांना कळालं नाही. पण 2014 मध्ये जेव्हा अण्णा आंदोलन जोरात होतं तेव्हा मुख्य मुद्दा हाच होता की आपल्याला बदल करायचा आहे आणि काँग्रेसचा पराभव करायचा असेल तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या मोठ्या माणसाचा पराभव करणं अशक्य आहे. म्हणून हा पोस्टर बॉय पुढे आणला गेला. तोच तो कालावधी होता की ज्या कालावधीमध्ये सगळीकडे जगभर आंदोलनं सुरू होती. इजिप्तमध्ये, ट्युनिशियामध्ये सगळीकडे आंदोलनं सुरू होती. पण आठवतं त्या कालावधीमध्ये एक संपादक टीव्ही चॅनलवर होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आजच्या रात्री डिबेटमध्ये यायचं. आणि ते मला असं म्हटलं की तुम्हाला काय वाटतं भारतामध्ये क्रांती कशी होईल? एक्सक्यूज मी, भारतामध्ये क्रांती कशी होईल म्हणजे? निवडणुकांच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने भारतामध्ये क्रांती दर 5 वर्षांनी होते, नेहमीच होते. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली हे खरं, पण आणीबाणी लादल्यानंतर सुद्धा आणीबाणी मागे घेऊन इंदिरा गांधींनी निवडणूक जाहीर केली. आणि त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीचा पराभव झाला, पक्षाचा पराभव झाला, व्यक्तिगत इंदिरा गांधी पराभव झाल्या. ही क्रांती होती. 2014 मध्ये जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सरकार कोणाचं होतं? सरकार काँग्रेसचं होतं. पण तरीही काँग्रेस पराभूत झाली. ही क्रांती असते. कारण नसताना लोकांनी रस्त्यावर येणं याला बाबासाहेब आंबेडकर अराजकाचं व्याकरण असं म्हणतात, ग्रामर ऑफ अनार्की. पण तरी सुद्धा अन्न आंदोलन ज्या प्रकारे आणलं गेलं आणि त्यानंतर पुढे काय झालं हे आपण बघतो. या सगळ्या कालावधीमध्ये एक विसर आपल्याला कायमच पडला, तो म्हणजे भारताची कल्पना काय आहे. आणि हे युद्ध आयडिओलॉजिकल आहे, आदर्शवादाचे युद्ध आहे, याचा आपल्याला विसर. हे युद्ध आहे सांस्कृतिक आहे, इट्स कल्चरल वॉर, हे आपण विसरतो. जे भाग नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा मी मगाशी उल्लेख केला. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या अगदी 7-8 पानावर नेहरू असं म्हणतात की मला हिटलरचं पत्र पाठवलं की तुम्ही जर्मनीमध्ये या आणि जर्मनी बघा. मला मुसोलिनी म्हणाला की तुम्ही इटलीमध्ये या आणि इटली बघा. त्या दोघांनी नकार दिला. त्याने मला सांगितलं की तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा. नेहरू पुढे असं लिहितात त्या पुस्तकामध्ये, नेहरू पुढे असं लिहितात की कदाचित मी तिथे गेलो असतो आणि मला हवं ते भाषण केलंही असतं, पण लोक भाषण विसरले असते. पण हिटलर सोबतचा माझा फोटो मात्र त्याच्या लक्षात राहिला असता. हे सांस्कृतिक भाग नेहरूंना होतं. हे सांस्कृतिक भाग आपण नंतर विसरत गेलो आणि त्यामुळे
चांगलं घडलं, कारण त्यानंतर आपण संविधानाबद्दल बोलू लागलो, त्यानंतर आपण गांधींबद्दल बोलू लागलो, त्यानंतर आपण नेहरूंबद्दल बोलू लागलो, त्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलू लागलो. त्यापूर्वी आपण ही चर्चाच करत होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या परिप्रेक्ष्यामध्ये मुळात भारत काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, भारताची कल्पना काय आहे हे समजून घेणं आणि आज आमच्यासमोर नक्की कुठली आव्हान आहे याचा आदमास घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, कुणी कितीही म्हटलं, कुणी काही म्हणू, भारत नावाची गोष्ट ही अशी गाठीशी गुंतागुंतीची आहे. मी नेहमी सांगत असतो, माझ्या आजीची गोधडी मी अजूनही वापरतो. मी म्हणतो की भारत ही गोधडी आहे, सगळ्या रंगांची, सगळ्या कपड्यांची अशी गोधडी आहे. हे आयडिया ऑफ इंडिया त्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न कोणी कितीही केला तर सर्वसामान्य माणसाला भारत काय आहे, भारताची कल्पना काय आहे हे नीटपणे माहिती आहे. पण त्याचवेळी तुम्हाला मी हे पण सांगतो, माझी एक थिअरी आहे. ती थिअरी अशी आहे की निवडणुकीच्या रिंगणामध्ये हुकुमशाह कधीही पराभूत होत नसतात आणि जे निवडणुकीच्या रिंगणात पराभूत होतात त्यांना हुकुमशाह म्हणत नसतात. आणि मग जर असं असेल तर तुम्हाला तुमचं रिंगण काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे निवडणुकीच्या रिंगणापेक्षा वेगळं रिंगण आहे आणि त्यासाठी थेटपणे लोकांमध्ये जाणं, लोकांसोबत जाणं हा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मी काय सांगत आलो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लोकांना भारत म्हणजे काय कळालं पाहिजे. गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत ही माझी नेहमीची मागणी आहे. आणि आता काय होतं म्हणजे आंबेडकरवाद्यांना गांधींबद्दल फार त्रास असतो. किती शोभला असता भीम नोटेवर टाय आणि कोटा. मी नेहमी सांगतो की नोटेवर भीम शोभलेच असते, पण आता जे नोटेवर आहे ते अशोभनीय नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्याचवेळी गांधीवाद्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व समजलं नाही. गांधी नेहरू आंबेडकर या तिघांचा एकत्रितपणे समन्वय जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की हा देश नक्की काय आहे, या देशाची बैठक नक्की काय आहे. गांधींनी काय केलं असेल माहिती? गांधींनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गांधींकडे परंपरेचं अधिष्ठान, परंपरेचं अधिष्ठान असणं फार महत्वाचं असतं. आणि त्या परिवर्तनवाद्यांकडे परंपरेचं अधिष्ठान नसतं. सर्वसामान्य माणसाची भाषाच कळत नाही म्हणून ही गडबड होते. गांधींना सर्वसामान्य माणसाची भाषा कळत होती. गांधींना परंपरेचं अधिष्ठान फार नीटपणे माहिती होतं आणि त्या परंपरेच्या अधिष्ठानावर उभं राहत पुढे जायचं, नवा देश घडवायचं म्हणजे काय हे नेहरूंना माहिती होतं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे शोषित वंचित आहेत त्यांना सोबत आणणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं. आणि म्हणून गांधी नेहरू आंबेडकर यांना एकत्र घेत आपल्याला पुढे जाणं फार महत्वाचं आहे. आणि हे पुढे जात असताना लोकशाही पुढची जी आव्हान आहे ते लक्षात घेत तर घड्याळ लागतं. मगाशी उल्लेख केला आपल्याला मुळात आयडिया ऑफ इंडिया काय आहे, भारताची कल्पना काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि भारताची कल्पना सांगताना आपला सांस्कृतिक संदर्भ पण समजले पाहिजे. आपल्याला हे वॉर आयडिओलॉजिकल आहे हे पण कळालं पाहिजे. मध्यंतरी काँग्रेसचं एक शिबिर होतं, त्या शिबिराला मला बोलावलं. मला वाटतं तुम्ही या आणि आम्हाला जरा काँग्रेस समजावून सांगा. तुम्हाला मी काँग्रेस समजावून सांगितलं, तुम्हाला मी भाजप समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपला संघर्ष काय आहे. कल्पना करा, मगाशी तुम्हाला जे म्हटलं जनसंघ एक लक्षात द्या म्हणजे जनता पक्षाचा प्रयोग कोणी केला? सगळ्या आपल्या लोकांची, समाजवाद्यांनी, मोरारजीभाई देसाई पासून जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंत सगळी मंडळी होती. पण जेव्हा जनता पक्ष विसर्जित झाला तेव्हा तो वारसा चालवला भारतीय जनता पक्ष. शांतपणे सोबत जायचं, मैत्री करायची आणि नंतर मित्रांना संपवायचं. शिरोमणी अकाली दलाचं पुढे काय, आसाम गण परिषदेचं पुढे काय. मला कोणतरी विचारलं मध्यंतरी एका राजकीय पक्षाने, जेव्हा तो राजकीय पक्ष तिकडे चालला होता, तुम्हाला असं म्हटलं की आम्ही जरा तिकडे जायचा निर्णय घेतोय. म्हटलं का? त्यांच्यासोबत गेलो नाही तर आम्ही संपतो. त्यांच्यासोबत गेला नाही तर कदाचित संपा, पण त्यांच्यासोबत गेला तर हमखास संपा. ज्या प्रकारचं राजकारण विकसित करणं 1915 पासून ते आतापर्यंत, 1925 पासून RSSच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ज्या प्रकारची वाटचाल संघाने केलेली आहे, ज्या प्रकारे आता आपण इथपर्यंत या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत, थोडा इतिहासाचा मागोवा पण घेतला पाहिजे. वर्तमान काय आहे ते समजलं पाहिजे आणि भविष्याची आव्हानं काय आहे ते पण कळायला पाहिजे. मी ज्याप्रमाणे मागाशी उल्लेख केला, मुळामध्ये जेव्हा सांस्कृतिक सपाटीकरण सुरू होतं, वन नेशन वन लीडर वन पार्टी वन लँग्वेज सुरू होतं आणि बहुविधता जी आहे देशाची तीच पूर्णपणे संपवली जाते, तीच पूर्णपणे मारून टाकली जाते, तर लक्षात घेतलं पाहिजे की भारताची कल्पना काय आहे हे अधोरेखित करण्याची, नव्या पिढ्यांपर्यंत सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला बोलता येण्याचा जो अवकाश आहे तो अवकाश संपत असताना तो
आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी म्हणणार पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची काळजी लागेल. आणि मी पण आहे बाबासाहेब तुकारामांना कोट करतात आपुलाची संबंध आपुलाची बात आपणाशी. हा जो मुद्दा आहे अमर्त्य सेनानीचं आर्ग्युमेंटेटिव्ह इंडिया नावाचं पुस्तक आहे. मुळामध्ये खंडन मांडन करणं मांडणं भांडणं ही भारताची कल्पना आहे. पण तुम्हाला बोलताच येणार नाही. तुम्ही मुद्दाच मांडता कामा नये. तुम्ही तुमची भूमिकाच मांडता कामा नये. अशा प्रकारची अवस्था घेऊन ठेपलेली असतात. आपल्याला फार नीटपणे विचार करावा लागणार आहे की भारतीय लोकशाहीचं मुळामध्ये वैशिष्ट्य काय भारतीय लोकशाहीचं वेगळेपण काय. तुम्ही कल्पना करा अलीकडच्या कालावधीमध्ये जाणीव धर्म जात बघाडे सरांना मगाशी मी म्हणत होतो मला कायम प्रश्न असा पडतो जेव्हा राम मनोहर लोहिया यांनी 1967 मध्ये आंदोलन केलं तर त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता पिछडे पावे सौ में 7 ओबीसींना आणि बाकीच्या समुदायांना 60% जागा मिळाल्या पाहिजे अशी मागणी ज्या राम मनोहर लोहिया यांनी केली. आजच्या कालावधी मात्र आपण असं बघतो आहोत की प्रामुख्यानं ओबीसी आज कुठल्या पक्षाचं होतं या सगळ्या राजकारणाचा नीटपणे अन्वय लावत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला आपण आयडिया ऑफ इंडियाबद्दल बोलतोय आपण भारताच्या कल्पनेबद्दल बोलतोय आपण गांधी नेहरू आंबेडकरांबद्दल बोलतोय अशा वेळी हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. वसमत सारखं गाव हे मगाशी विचारत होतो की लिंगायत आहे हिंदू आहे मुस्लिम मोठ्या संख्येनं आहे पण जाणीवपूर्वक की आयडिया ऑफ इंडिया संपून टाकायची हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि जातींमधला संघर्ष वाढवत द्यायचा हे सुरू असताना मगाशी माझ्या पुस्तकाचा उल्लेख झाला वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकात एक कविता आहे. मी भाग मिल्खा भाग सिनेमा बघितला असेल. ती कविता अशी आहे धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. आणि तुम्ही कितीही नाकारले तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. मला भरांगोरा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे. पण ही ख्याती संपवून टाकण्याचा मिटवून टाकण्याचा प्रयत्न सुरू झालाय. मी नेहमी अनेक ठिकाणी सांगत असतो की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा उद्धव ठाकरे आणि मी एका विचारपीठावर एकत्र होतो. पहिलं भाषण माझं होतं. मी उद्धव ठाकरेंना उद्देशून असं म्हटलं पण उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट वगैरे म्हणता पण एक लक्षात ठेवा तेव्हा हिंदू हृदय सम्राटावर सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा. हा भारत आहे. आमच्या श्याम बेनेगरांनी डिस्कवर ऑफ इंडियावर भारत एक खोज नावाची मालिका केली तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा. हा भारत आहे. हा भारत तुम्हाला पुढे घेऊन जायचा असेल भारताची कल्पना पुढे घेऊन जायची असेल तर मग आता नक्की काय चाललेलं आहे ध्रुवीकरणाचं राजकारण ते लक्षात आलं पाहिजे. जातींमध्ये दुही ज्या प्रकारे सुरू आहे आणि हे सगळं कुठल्या वळणावर घेऊन जाणार होता एक लक्षात घ्या. पूजा म्हणाला मी असं विचारलं की मला तू एवढी ढसढसा रटलीस का. मला तू शेतकरी संघटनेमध्ये काम केलेली कार्यकर्ते आणि असं असून सुद्धा तू भाजपच्या याच्यावर का उमेदवारी अर्ज करता. तिचा मुद्दा असा होता तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तिचा मुद्दा असा होता
सकाळी केलो आणि हे आता एकत्र झाले. ते एकत्रच होते, आम्ही वेळात निघालो. आणखी काय केलं असतं? उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे. उद्धव ठाकरे कोणासोबत आहे? राज सोबत आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला का सांगतोय? सर्वसामान्य माणसांनी उभा केलेला महाविकास आघाडी नावाचा पर्याय या लोकांनी संपून टाकला. या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची ताकद उभी राहिली होती. आज न्यूयॉर्कमध्ये जोरात मंदारीने केलं ना, ती ताकद महाविकास आघाडीची होती लोकसभा निवडणुकीमध्ये. नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काय झाला होता सोडा. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण आणि या सगळ्या बहिणी फारच महत्वाच्या आहेत. सगळा गोंधळ तुम्हीच झाला. हे कोणाकडे बिहारमध्ये. पण एक तुम्हाला सांगतो, गोंधळ तुम्ही घातला असेल, पण तुम्ही सावित्रीच्या लेखी असाल तर हा गोंधळ विस्तारावा पण तुम्हाला सांग. आणि त्यासाठी हा विचार करावा लागेल, माझ्या अकाउंटमध्ये एवढं आलं, पण माझ्या पोरा बाळांचं अकाउंट नीट झालं नाही. माझ्या मुलांच्या नातवंडाच्या अकाउंटमध्ये काही उरलंय का? मी तुम्हाला म्हटलं, महाविकास आघाडी नावाचा जो प्रयोग होता ना, तो संपून टाकला. मला कळलं नाही, ज्यांनी या दोन पवारांना वेगळं केलं, त्यांनीच त्यांना परत एकत्र कसं काय? उद्धवराज म्हणून म्हटले, उद्धवराज आता क्रांती. क्रांती नाही, यांना तिकडे यांनीच पाठवलं नाही. कारण महाविकास आघाडी नावाचा प्रयोग कुठला पाहिजे. उद्धव आणि राज एकत्र आल्यामुळे काय होईल बघा. सगळीकडे लढत कशी होते ती ना, चौरण. मुंबईमध्ये लढत कशी आहे? मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्र विरुद्ध उद्धवराज, विरुद्ध काँग्रेस वंचित, विरुद्ध राष्ट्रवादी. या प्रकारे मतांचं विभाजन करत निवडणुका जिंकण्यासाठी तंत्र या लोकांनी विकसित केलेलं आहे. आणि अद्यापही आपल्यापैकी कोणालाही समजायला तयार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे संदर्भ लक्षात आले पाहिजे. राजकारण नक्की कुठल्या प्रकारे चाललेलं आहे हे समजलं पाहिजे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू. बाबासाहेबांच्या ज्या भाषणाचा मी मगाशी उल्लेख केला, त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे असं म्हणतात, राज्यघटना शेवटी काय नाही. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण पंक्तील आम्ही भारताचे, वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस हा देशाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. बाबासाहेब तेव्हा असं म्हणतात की माझा विश्वास, माझा भरोसा राजकीय नेत्यांवर नाही, राजकीय पक्षांवर नाही. माझा भरोसा उद्योजकांवर नाही, माझा भरोसा माध्यमांवर नाही, पण माझा भरोसा आहे की त्या सर्वसामान्य माणसांवर. वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे. पण हा सर्वसामान्य माणूस महत्वाचा असताना मला कळत नाही, विकास नावाची गोष्ट त्या फार तेजीत आहे. म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो, विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस कुठला आहे का? मित्र आणि मेट्रो म्हणजे विकास. मध्यंतरी डॉक्टर अजित रानडे नावाचे एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहे, तुम्हाला माहिती असते. ते माझ्याकडे आले. त्यानंतर रानडे सर, तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, तुम्ही विकासाची व्याख्या कशी करता? हाऊ यू डिफाइन डेव्हलपमेंट? ते मला म्हटले, डॉक्टर साहेब तुम्ही कधी पॅरिसला गेला होता, फ्रान्सला गेला होता? म्हणजे मी अनेक देशांमध्ये गेलोय, पण पॅरिसला काही गेलो नाही, फ्रान्सला काही गेलो नाही. तसे आपल्याकडे सगळ्या देशाला जाऊ शकेल असं एकच माणूस नाही. मी काय फ्रान्सला गेलो. तुम्ही पॅरिसला गेल्यानंतर आपण काय करतो? आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. आणि चेक इन केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आठवण काय येते? मिनरल वॉटर, आपल्याला पाण्याची आठवण. आपण रिसेप्शनला फोन करतो आणि विचारतो पाणी, किंवा ते प्यायचं पाणी. मग एक काम करा, आज बेसिन मध्ये जा आणि कुठल्या नळाचं पाणी प्या. तुम्ही म्हणता हो, ती पण म्हणते हो, कारण फ्रेंच मध्ये हो म्हणजे पाणी. आधी रानडे पुढे असं म्हणाले की ज्या देशामध्ये कुठल्याही नळाचं पाणी तुम्हाला डोळे झाकून पिता येईल त्याला विकास. ज्या देशामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास नाही. आणि जिथे सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास नाही. मध्यंतरी माझी आई आजारी पडली आणि पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, सार्वजनिक सर्वोपचार रुग्णालय पुण्यामध्ये आहे. ते मी आईला घेऊन त्या हॉस्पिटलला गेलो
पोराची माया पातळच आहे, त्या पोराची खिशातली माया पातळच आहे. सरकारी दवाखान्यात मला घेऊन जा. मी आईला म्हटलं, आई ससून हॉस्पिटलमध्ये आणि शेजारी पीजी मेडिकल कॉलेज, तिथे जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत, एवढे तज्ञ डॉक्टर भारतामधल्या एकाही खाजगी रुग्णालयामध्ये नाही. पण जाणीवपूर्वक आणि शिक्षणाची अवस्था काय, मी महाविद्यालयामध्ये बोलतोय. मला लंडनमध्ये जेव्हा गेलो आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेलो, केम्ब्रिज मध्ये गेलो, ऑक्सफोर्ड मध्ये गेलो आणि मला असं वाटलं की अरे माझ्या शाळांचं काय झालंय, कॉलेजचं काय झालंय, विद्यापीठांचं काय झालंय आणि शिक्षण काय भागलं वेळेसारखं. केजीची फीस 1.5-2 लाख रुपये. आणि मग केजीची फीस 1.5-2 लाख रुपये. माझं एवढं शिक्षण झालं, बीएससी ऍग्रिकल्चर केलं, बीसीचे केलं, एमएमसीचे केलं, एमए पॉलिटिकल सायन्स केलं, एमफिल केलं, आता पीएचडी माझ्या अंतिम टप्प्यात आणि सगळ्या डिग्र्या खाल्या. तरी मला 1.5-2 लाख रुपये लागले लागले आणि इथे मात्र 1.5-2 लाख रुपये नर्सरीची फीस. तुम्हाला सांगतोय का, लोकशाहीचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे, तो आपण विसरून गेलो. अशा वेळी कोणीच विचारायला तयार नाही. कारण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या व्यवस्थेनं माध्यम नावाची जी गोष्ट तयार केलेली आहे, त्या माध्यमाचं काम आहे अॅनेस्थेशिया. माध्यमाने अॅनेस्थेशिया द्यायचा आणि मग डॉक्टरांनी ऑपरेशन बंद करायचं. अशा कालखंडामध्ये करपाट नावाचं गाव आहे औरंगाबाद जवळ, आणि करपाट नावाचं गाव कोरोनाच्या कालावधीमध्ये किंवा सगळे स्थलांतर झालं आणि त्यांना आठवत असेल तर अनेक मजूर होते, ते सगळे कामगार त्या ट्रॅक करून चालले होते आणि 16 कामगार रेल्वे खाली शिरडून मृत्युमुखी पडले. तेव्हा मी दिव्य मराठीचा राज्याचा मुख्य संपादक, माझा फोटोग्राफर आला माझ्याकडे आणि म्हटलं, सर हे हा फोटो आहे, हा फोटो वापरावा. साधारणपणे जगाला एक संकेत आहे, आचारसंहिता असते की मृतांचे फोटो वापरू नये. तर काय करा, मित्र समोर आहे, त्याला माहिती की मृतांचे फोटो वापरू नये, काय करा. म्हणजे ठीक आहे. नंतर मी तो पूर्ण फोटो वापरण्याचा निर्णय घेतला, पूर्ण पानभर फोटो वापरला आणि पानभर फोटो वापरला आणि त्या फोटोवर मी कॅप्शन दिले. ते कॅप्शन असे होते, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेले मृतदेह आणि त्या शेजारी सापडेल निवर्तलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळाची सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याचे पण येतात. अशा सगळ्या वातावरणामध्ये लोकशाहीच्या अनुषंगाने सर्वसामान्य माणूस अंकुश तो गमावतो. अशा वेळी आपल्याला लोकशाहीच्या स्थितीविषयी बोलायचं आहे, लोकशाही नक्की काय आणि आपल्या पुढची आव्हानं काय त्याबद्दल बोलायचं आहे. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मी तुम्हाला एक सांगतो, मला सगळ्यात जास्त खात्री कोणाबद्दल वाटते की महिलांबद्दल. आणि या चळवळीपासून महिला पूर्णपणे दूर आहे, ही सगळ्यात अडचणीची गोष्ट. सावित्रीबाई फुल्यांची आज जयंती आहे, मुद्दाम सांगितलं पाहिजे. मी आणि भाषणामध्ये ते सांगत असतो, पण आज पण मुद्दाम सांगतो, कारण नक्की आपल्याला हा पैस काय आहे ते कळायला पाहिजे आणि नक्की आवाका काय आहे ते कळायला पाहिजे. तसंच मला व्हॉट्सअपवर मेसेज आला. तो मेसेज आला माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा. आता आपल्याला माहिती आहे, आपल्या कालावधीमध्ये तुम्ही माझ्या वयाचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे की कॉलेजमधल्या मैत्रिणीचा मेसेज येणं ही किती मोठी गोष्ट असते. पण ती आमच्या कॉलेजमध्ये ड्रीम गर्ल होती आमची. माझा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, मी फार स्कॉलर विद्यार्थी, 10वीला बोर्डात आलो, 11वी-12वीला पण फार चांगले मार्क्स पडले, पण 12वी सायन्सला गेलो आणि सायन्सला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की बेडूक कापणे आणि गांडूळ फाटणे हे काय आपले काम. पण आपल्याला हे काय करायचं नाही, हे तर वेगळं केलं पाहिजे. म्हणून मी गेलो बीएससी ऍग्रिकल्चर आणि बीएससी ऍग्रिकल्चरला गेलो. तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण सगळ्यात मोठी चूक केलेली आहे. त्याचं कारण काय, अख्ख्या वर्गामध्ये 180 जणांच्या बॅच मध्ये एकच होती आणि ती पण इंग्लिश. पण माणूस चिवट असतो. मी म्हटलं ते माझं कॉलेज कोल्हापूर, मी म्हटलं शेजारचं शिवाजी विद्यापीठ पण आपलंच आहे, शेजारचं राजाराम कॉलेज पण आपलंच आहे. तेवढ्या करता मी शिवाजी विद्यापीठामध्ये डिप्लोमा इन ड्रामॅटिक्सला प्रवेश केला. तिथे मला एक
संधी नव्हत्या तर पत्र लिहिलं. जाधव सर आम्ही त्या कालावधीमध्ये 16 पानांची पत्र लिहिली. तर माझं अक्षर बरं होतं. दादा सर माझं अक्षर बरं होतं. बाकीचे लोक मला म्हणायचे आमचं पण पत्र लिहिलं. मी कसं काय करणार? तुझं प्रेम मी कसं काय? पाडगावकर प्रेम म्हणजे प्रेम असतं. एवढी पत्र लिहिली त्यामुळे बहुतेक पत्रकार पत्र लिहिली. पत्र लिहायचं पण आपल्याकडे काय होतं माहिती का? फक्त पत्र लिहून चालायचं नाही. कबूतर शोधावं लागायचं. कबूतर जा कबूतर फक्त पत्र द्यायचं पोचवायचं नाही. ते वडापाव घ्यायचं. असं सगळं करत तिच्यापर्यंत पत्र पोचायचं आणि ते सांगायचं काहीच घडलंच नाही. त्या मैत्रिणीचा त्या ड्रीम गर्लचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला. संजय कसा आहेस? मेसेज कसा होता? संजय कसा आहे? मी वाचला असा संजय कसा आहेस? ते मुलं म्हटलं की अंतःकरणामध्ये तारा झंकार हे माणूस असल्याचं व्यवच्छेदक लक्षात आहे. आमच्या तारा झंकार म्हटलं फारच छान छान. तू कशी आहेस? सगळ्या गप्पा झाल्या आणि मला अचानक म्हटलं संजय तुझी जात कुठली? अचानकपणे काय म्हटलं का बघ म्हणजे कॉलेजमध्ये असताना असं वाटायचं की तू ब्राह्मण असशील. तेव्हा असं का वाटायचं आणि आता असं का वाटत नाही? म्हणजे तेव्हा वाटायचं कारण असं की तू कॉलेजमध्ये आपल्या हस्तलिखिताचा संपादक होतास. तू छान वक्ता भाषण वगैरे करायचास, सांगणी करायचास, लिहायचास तर तू ब्राह्मण असशील असं वाटायचं. आता का वाटत नाही? तुला डीपी माझ्याकडे डीपी फार महत्वाचा असतो. वंदना मॅडम मला मध्यंतरी मुंबईत प्राध्यापिका भेटली. माझं भाषण झाल्यावर मला भेटायला म्हणजे आपले सर ओळखलं का? आपण फेसबुकवर फ्रेंड आहात. म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू घ्या असा डीपी ठेवत जा. डीपी बघून वाटता संजय आवडते प्रत्यक्षामध्ये आपणच करते. मी नेहमी सांगतो की आपण काही तेवढे बरे नसतो जेवढे डीपीवर असतो आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. त्याच्यामध्ये कुठेतरी असतो. तर तुझा डीपी तर माझा डीपी असा होता. महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, माझा फोटो आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीम असतात. म्हणजे माझे महात्मा फुले गळ्यामध्ये जय भीम म्हणजे तू ब्राह्मण नसतो. म्हणजे बघ मी ज्या चळवळीतून आलो त्या चळवळीने मला लहानाचं मोठे केलं. त्यामुळे मी माणूस आहे मला जातच नाही. पण तू मला वारंवार विचारतेस तुझी जात कुठली तुझी जात कुठली तर तू मला सांग तुझी जात कुठली? ते म्हणते मी ब्राह्मण मी कोकणस्थ ब्राह्मण. म्हटलं मग तुझं कोकणाचं ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकरच असले पाहिजे. एक्सक्यूज मी त्याकडच्या मुली म्हणतात एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी माझा काय संबंध आहे? मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. त्याने काम केलं ओबीसीसाठी दलितांसाठी एससी एसटी वगैरे मला काय संबंध आहे? म्हटलं एक सेकंड पण ती पण प्राध्यापक म्हटलं एक सेकंड आता प्राध्यापकांबद्दल ही अपेक्षा करणं गैर आहे. तरी म्हटलं तू किमान काय वाचत असतील असशीलच. ती म्हटली हो असते. तुला महात्मा फुल्यांबद्दल सावित्रीबाई फुल्यांबद्दल काय माहिती? मला फार नाही माहिती पण 3-4 गोष्टी माहिती. म्हटलं सांग. पहिली गोष्ट म्हणजे मी असं ऐकलंय की महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. ते ऐकलंय बरोबर. तुला हे माहित आहे का? पहिली शाळा सुरू करताना त्या शाळेला जागा कोण देणार हा प्रश्न. दादाराव भिडे नावाचे महात्मा फुलेंचे कोकणस्थ ब्राह्मण मित्र पुढे आले आणि म्हटले मी तुला आता घडे म्हटलं की भीती वाटते. मला बऱ्याच सरांना अशा झोपेदार विषा फुटतात असं वाटायला लागलं. भिडे म्हटले लक्षात घ्या दादाराव भिडेंनी जागा दिली. दुसऱ्या जागेसाठी चिपळूण करावी लागली. एवढंच नाही फक्त एवढंच नाही. जेव्हा पहिली शाळा सुरू करायचं मुलींसाठी ठरलं तेव्हा त्या शाळेमध्ये शिकवणार कोण? मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिका पाहिजे.
म्हणजे काय सांगतोस? म्हणजे काय ऐकतेस? अजून तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहित आहे तिथे ते केशवापणाच्या विरोधामध्ये न्हाव्याचा संप केला. जेव्हा केशवापणाची प्रथा तेव्हा होती, नवरा गेल्यानंतर केशवापण व्हायचं, तेव्हा महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी त्या सगळ्या बायकांना सांगितलं तुम्ही केशवापण होऊ देऊ नका. त्यामध्ये आम्ही आमचं कोण आहे? पुरुषांना सांगितलं केशवापण करू नका. पुरुष म्हणजे आम्ही तुमचं ऐकणार. न्हाव्यांना सांगितलं तुम्ही केशवापण करू. म्हटलं हे खरं आहे, पण मला एक सांग, केशवापण करण्याची प्रथा प्रामुख्याने कुठे होती? केशवापणाची प्रथा ही प्रामुख्यानं ब्राह्मण आणि कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये होती. कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवापण होऊ नये म्हणून महात्मा फुलेंनी ओबीसी नावाचा रोजगार बनवला. मग आणखी तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती की तिथे तेव्हा लहानपणी लग्न व्हायची मुली आणि विवाहामध्ये त्या नवरा बायकोच्या वयामध्ये अंतर खूप असायचं. लग्न व्हायचं, हा जायचा की विधवा व्हायची आणि विधवा झाल्यानंतर तिथे शोषण व्हायचं, लैंगिक शोषण व्हायचं. ती गरोदर राहायची. गरोदर राहिल्यानंतर आत्महत्या करायची किंवा अवैध पद्धतीनं गर्भपात करायची. आजही पुणेवाड्यामध्ये बालहत्या प्रतिबंधक वसतिगृह आहे. महात्मा फुलेंनी आवाहन केलं, सावित्रीबाई फुलेंनी आवाहन केलं आणि सांगितलं काही काही कार्य तुम्ही इथे या, इथे बाळंत बाळ इथं ठेवा आणि निघून. म्हटलं तुला ही माहिती चांगली गोष्ट आहे, पण तुला हे माहिती नसेल जेवढ्या महिला बाळंत होऊन गेल्या सगळ्या सगळ्या लहान. आणखी तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती आहे की त्याने एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. पण त्या विधवेचं मूल दत्तक घेतलं हे तुला माहिती आहे, पण ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा तिच्यावर सासऱ्याने बलात्कार केला. त्यातलं जे आम्हाला तो यशवंत त्याला दत्तक घेतलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा दहन केलं मनुस्मृतीचं. तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जी मनुस्मृती ही महिलांना स्वातंत्र्य देत नाही तिचे मी दहन करतो. आणि पुढे हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी आग्रह धरला आणि पुढे नेहरूंनी ते हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्याने मंजूर करून घेतलं. त्यामुळे महिलांना सगळे हक्क मिळाले. आता मला सांग, महात्मा फुले कोणाचे, सावित्रीबाई फुले कोणाचे, आणि आता मला सांग बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? ते मला म्हटलं बाय. त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी तिने मला हाय तिने हाय केले की बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर असा कोलाज होता. सांगतो यासाठी की याचा अर्थ असा की समाजाने माणसं बदलतात यावरही आपला विश्वास असला पाहिजे. आपण बोलत राहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची मांडणी मी मागाशी म्हटल्याप्रमाणे जाती धर्माच्या पलीकडची मांडणी करत राहणं फार आवश्यक आहे. अलीकडच्या काळात काय झालं? मध्यंतरी माझं बीडला व्याख्यान जाधव सर ठिकाणी बीड म्हणजे जातींची व्हॉट्सअप ग्रुप आहे. जातींचे व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आपल्या गावामध्ये आपली दुकानं कुठली आणि त्यांची दुकानं कुठली असे ग्रुप आहेत. तुम्ही कल्पना करा, म्हणजे मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पवाडा गायला कोणी? महात्मा फुले. रायगडामध्ये समाधी शोधून काढली कोणी? महात्मा फुले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला 14 तळाचा. तर बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण. बाबासाहेब असं म्हणतात हा सत्याग्रह मी कुठेही करू शकतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण हे रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आपला शाहीर म्हणतो दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. शिवबा ज्योतिबा बाबा यांच्यामध्ये जैव नातं जे आहे ते आपण विसरून गेलो. पण गंमत सांगतो, सत्याग्रह केला 14 तळ्याचा बाबासाहेबांनी, तेव्हा त्यांना जागा मिळत होती सत्याग्रहासाठी. अनेकांनी मारहाण केली, अनेकांनी मारहाण केली. तर फत्ते खान नावाचा एक तरुण पुढे आला. तो म्हटला बाबासाहेब मी तुम्हाला जागा देतो. लोक म्हटले तू जागा दिली तर तुझी काही खेळ नाही. तो म्हटला एक बार मैंने कमिटमेंट कर ली. त्याला जागा दिली आणि सत्याग्रह झाला 14 तळ्याचा. मी सांगतो यासाठी एक
सदनामध्ये आमचे कम्युनिस्ट मित्र काय बोलतात हे कामगारांनाच कळत नाही. त्याला सांगावं लागतं का तुझ्या हिताचं बोलताय, त्यांच्या भाषेमध्ये लोकांशी बोलणं आणि परंपरेचं अधिष्ठान लक्षात घेणं. हे तुम्हाला माझ्या सांगतो पद्धतीने माझं मनसरला व्याख्यान होतं. माझं व्याख्यान आटोपलं, सगळ्या शिक्षक शिक्षिकासमोर होते. व्याख्यान आटोपल्यानंतर मग काही शिक्षकावर भेटायला आल्या की व्याख्यान असं झालं होतं. त्या म्हटल्या आम्ही इथले जाऊ. म्हटलं कुठल्या? शेजारी म्हाळुंगे पडवळ नावाचं नाव आहे. मला आठवलं म्हाळुंगे पडवळ म्हणजे बाबू गेलूचं. म्हटलं अरे बाबू गेलूचं नाव आहे, मी येतो बाबू गेलूचं गाव बघायला. बाबू गेलूच्या गावात तिथं स्मारक आहे बाबू गेलूचं. त्या स्मारकात फलक होता की बाबू गेलू जेव्हा गेला, आपल्याला बाबू गेलू माहिती परदेशी कपड्यांचा ट्रक त्याला अडवला आणि ड्रायव्हरला अजिबात विचार न करता ट्रक दामटला आणि बाबू गेलू जागीच गतात प्राण झाला. त्या बाबू गेलूच्या अंत्यसंस्काराला कोण कोण होतं? बिर्ला होते, टाटा होते, लेखक होते आणि बाबू गेलू कोण? हमाल. महात्मा गांधीचं वैशिष्ट्य काय असेल? त्यांनी आपल्या चळवळीमध्ये एकाच वेळी हमालाला पण सोबत घेतलं आणि उद्योजकांना पण सोबत. तुम्हाला महात्मा गांधींची ही शैली लक्षात घ्यावी लागेल. कृष्णाकाठ नावाचा यशवंतराव चव्हाणांचा आत्मचरित्र आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. आता एक प्रसंग आहे. छोटे यशवंतराव जेव्हा शाळेमध्ये असतात, शाळेमध्ये असणारे यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि सहभागी झाल्यानंतर एका सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकला. तर अटक होतो. अटक झाल्यानंतर यशवंतरावांच्या आईलाही बातमी कळते की यशवंतरावांना अटक झाली. ते म्हणते बापरे, आता अटक झाली म्हणजे दोन गोष्टी फार वाईट होती. कारण तर वडील गेले यशवंतरावांचं. पहिली गोष्ट सगळ्यात वाईट काय होईल? पहिली गोष्ट अशी होईल की यशवंतरावांची शाळा जाईल, शाळा संपेल. दुसरं म्हणजे यशवंतरावांचा भाऊ हा सरकारी नोकरी करत होता, त्याची सरकारी नोकरी जाईल. आता काही खरं नाही. त्यापेक्षा रडू लागला. म्हणून तरी म्हटलं आई काळजी करू नका, तो सरकारी अधिकारी फार चांगला आहे, तुम्ही जाऊन त्याला माफी मागा. माफी मागा, काही काय करत नाही. त्या माफी मागायला आल्या. तर म्हटलं पहिल्यांदा यशवंतला यशवंत आपला तुरुंगामध्ये होता त्याला ते यशवंत भेटायला आले आणि यशवंतला बोलत होतं. यशवंतरावला म्हटलं यशवंत आईचे हे पान भेटले करायचं पण एवढं कळत तू असा मूर्खपणा का केलास? तू त्या आंदोलनामध्ये सहभागी का झालास? यशवंतराव म्हटले आई मी नाही काही केलं, महात्मा गांधीने सांगितलं म्हणून केलं. जर गांधीने सांगितलं मग देवाचं काम केलं, काय चूक केलीस तू? जी बाई माफी मागायला आली होती ती पदर खोचून उभी राहिली आणि ती म्हटली माझ्या पोराला काही चूक नाही केली, देवाचं काम केलं, गांधीचं काम. कट टू एक मुद्दा लक्षात घ्या. माझं उलटी मांडणी आहे. ती मांडणी अशी आहे की गांधींचंच मॉडेल या लोकांनी वेगळ्या प्रकारे हँडल केलं. तर तुम्हाला गांधी कळालंच नाही. सर्वसामान्य माणसांना ज्या भाषेमध्ये कळतं ती भाषा अवगत करत आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सांस्कृतिक युद्ध कशा प्रकारे लढायचं हे लक्षात घेत या लोकांनी जे काही सगळं केलंय ना. आणि म्हणून आपल्याला गांधी समजून घेतला पाहिजे, म्हणून नेहरू समजून घेतले पाहिजे. मी नेहमी सांगत आलो की 17 वर्ष नेहरू भारताचे पंतप्रधान होते म्हणून भारत भारत आहे. जर नेहरू भारताचे 30 वर्ष पंतप्रधान नसते, नेहरूचं वैशिष्ट्य काय? नेहरूने त्याच कालावधीमध्ये म्हणजे देश स्वतंत्र झाला आणि 14व्या दिवशी नेहरू आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावली. IIT असो, साहित्य अकादमी असो, संगीत कला अकादमी असो, म्हणजे आमच्या एका मित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार द्या. त्याला मी मेसेज केला, तुझं अभिनंदन, पंडित नेहरूंनी स्थापन केलेल्या साहित्य अकादमीचा पुरस्कार तुला द्या. तो म्हणजे पूर्वार्धाची गरज नव्हती, पण एक मुद्दाम सांगितलं कारण तुम्ही लोक पूर्वार्ध विसरून गेले. आणि सगळ्यात महत्वाचं मी कशी उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्षात आले मला काय भाषेत असं वाटतं की हा देश उभाच राहणार नाही अशा प्रकारची मांडणी केली जात होती. विन्स्टन चर्चिलचं 1940 मधलं भाषण. चर्चिल काय म्हणतात? चर्चिल त्या भाषणामध्ये असं म्हणतात की भारत हा देशच नाही, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, रेखावृत्त असतं, विषयवृत्त असतं, आस्तपद दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये होत राहतं, तसा भारत आहे. भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. भारत नावाचा देश कधीही भारत होणार नाही कारण ज्या देशामध्ये एवढं वैविध्य आहे, एवढ्या भाषा, एवढे पंथ, एवढे धर्म, तो देश देश होऊ शकणार नाही अशा प्रकारची मांडणी चर्चिल करत. पण तरी सुद्धा हा देश उभा आहे. चर्चेचा देश कोसळला पण तुमचा माझा देश मात्र उभा आहे. कुछ बात है हस्ती मिटते नहीं.
ही बात मन की बात नाही. ती बात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो की ही गोष्ट समजून घेतल्याशिवाय, ही आयडिया ऑफ इंडिया समजून घेतल्याशिवाय आपलं प्रजात नाही. सुनील खिल्लारे नावाच्या लेखकाचं आयडिया ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. सुनील खिल्लारे असं म्हणतात की भारत इथपर्यंत येऊन पोहोचला तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे भारतानं एक नवं मूल्य शोधून काढलं की जे अन्य देशांपेक्षा वेगळं होतं, ते म्हणजे लोकशाही आणि राष्ट्रवाद. तुम्ही कल्पना करा, एका पुस्तकाचा महत्वाचा अनुवाद केला होता. डॉक्टर आयशा सिद्दीका नावाच्या पाकिस्तानी विचारवंत स्कॉलर आहे. त्यांचं पुस्तक आहे द मिलिटरी इनकॉर्पोरेट इन पाकिस्तान नावाचं पुस्तक. आयशा सिद्दीकाने खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा अनुवाद मी करावा अशी कल्पना पुढे आली. तेव्हा मी लोकसत्तामध्ये सहसंपादक होतो आणि कुमार केतकर आमचे संपादक होते. कुमार केतकर मला म्हटले, संजय या पुस्तकाचं तू भाषांतर करावं अशी कल्पना पुढे आली, तू करशील का? काय मला आयशा सिद्दीकांनी मेल केला आणि मला म्हटलं, संजय एक लक्षात घे, हे पुस्तकात प्रबंध आहे, त्यामुळे उद्गारवाचक चिन्ह सुद्धा मनचं टाकायचं नाही. जे मी लिहिलंय तोच अनुवाद झाला पाहिजे. म्हटलं काय सांगतात? त्या पुस्तकामध्ये आयशा सिद्दीका असं म्हणतात की भारत आणि पाकिस्तान यांचा जन्म एकाच दिवशी झाला. लक्षात घ्या, भारत आणि पाकिस्तान यांचा जन्म एकाच दिवशी झाला. हडप्पा आणि मोहनजोदडो बघायला आपल्याला आजही जावं लागतं पाकिस्तान. एका दिवशी दोन देशाचा जन्म झाला तरी सुद्धा पाकिस्तान कोसळला आणि भारत मात्र दिमागात झेपावला, तारवला. ते असं म्हणतात त्याचं कारण एकच आहे, पाकिस्तानच्या चर्चा विश्वाचा, धोरण विश्वाचा केंद्रबिंदू होता भारत. आणि भारताच्या चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू होता आम्ही भारताचे. ते असं म्हणतात की डोक्यात पाकिस्तानच्या कायम भारत होता. मग भारत हिंदू, आम्ही मुस्लिम. भारताला पराभूत करायचं तर अमेरिका महत्वाची. अल्लाह, आर्मी, अमेरिका या सगळ्या विळख्यामध्ये पाकिस्तान कोसळला. भारत मात्र दिमागात झेपावला. त्यामुळे भारताचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे. वी द पीपल ऑफ इंडिया. अरे हा देश या प्रकारे इथपर्यंत आणणं सोपं नव्हतं. तुम्ही कल्पना करा, निवडणुकीमध्ये सगळ्यांना मताधिकार देणं हीच मोठी क्रांती होती. प्रत्येकाला मताधिकार म्हणजे आर्या शाने नावाच्या लेखिकेचं पुस्तक आहे, हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक. त्याची गंमत अशी आहे की निवडणुकीची मतदार यादी नोंदणी असते ना, ते मतदार यादीसाठी निवडणूक अधिकारी घराघरामध्ये जायचे. घरामध्ये महिला असायची, एक कडी वाजवायची, बाई बाहेर यायची. घरात कोण आहे ते म्हणजे कोणीच नाही. मग तू कोण आहे? मग तुमचं नाव काय सांगायचं, यमुनाबाई. तुमच्या नवऱ्याचं नाव मी नसते घेत. त्या मतदार यादीमध्ये यमुनाबाई, यमुनाबाईचा भाऊ, यमुनाबाईचा नवरा, अशा प्रकारची मतदार यादी तयार झाली. मतदार यादीमध्ये गोंधळ घालणं सोपं आहे. मतदार यादी तयार करणं कठीण आहे. पण एवढ्या सगळ्या कठीण प्रक्रियेनंतर हा देश लोकशाही होण्यासाठी हे सोपं नव्हतं. तुम्हाला मगाशी म्हटलं अजिबात सोपं नव्हतं. आणि 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. 1928 पर्यंत जेव्हा महिलांनी मताचा अधिकार मागितला तर त्यांना रडगाडे घातले गेले, जिवंत जाळलं गेलं, पण मताचा अधिकार मिळाला नाही. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये पृष्ठवर्गीयांना मताचा अधिकार नव्हता. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. एक लक्षात घ्या, तुमच्या माझ्या देशामध्ये प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला हे खरं आहे. संघर्षाशिवाय मताचा अधिकार मिळाला तो भारत हा कदाचित एकमेव देश असेल, पण ज्या देशामध्ये निवडणुकीत मतं विकली जातात तोही हाच देश. लोकशाहीच्या आव्हानाबद्दल बोलताना याचा विचारही करावा लागणार आहे. मतं विकली कशी काय जातात? मी तुम्हाला एक सांगतो, मला महत्वाच्या एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे. थोडा अकॅडमिक पण मुद्दा आहे, पण तरी तो मांडला पाहिजे. आणि पुढे काय याच्या अनुषंगाने ग्लोबली जरा बोलणं, चिंतन करणं फार आवश्यक आहे. मगाशी माझ्या पुस्तकाचा उल्लेख
अमेरिका हा गोरा देश आहे. अमेरिका चर्च सेंट्रिक देश आहे. अमेरिकेमध्ये बराक हुसेन ओबामा या नावाचा माणूस अध्यक्ष होऊ शकत नाही. अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे? जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, जो बायडन, कसा का असेना डोनाल्ड ट्रम्प. बराक हुसेन ओबामा असा अमेरिकेचा अध्यक्ष होण्याची शक्यता अजिबात नाही. ते साहेबांना म्हटलं, सर मला तुम्हाला मी सांगतो, काही झालं तर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. जेव्हा प्रतिवाद करता येत नाही तेव्हा ज्येष्ठ वयावर येतात. मला केतकर साहेब म्हटले, तुझं वय किती? तू अमेरिकेची निवडणूक किती वेळा कव्हर केली? तर सर तुम्हाला कदाचित अमेरिका कळली असेल, पण मला बदलणारे जग कळले. मी तुम्हाला सांगतो, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. निकाल लागला, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर जाधव सर पुण्यामध्ये परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? ही चिंता पुणेकरांना फार असते. ते पुराणी म्हटलं ना की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असतो, तरी अमेरिकेच्या अध्यक्षांना आपण सल्ला देऊ शकतो असे जास्त वाटते. त्याच पुणेकर परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचा पुढे पण ही गोष्ट आहे 16 वर्षांपूर्वी, 2008 ची गोष्ट, 17 वर्षांपूर्वीची. तेव्हा मी अगदी तरुण होतो, अजूनही तरुणच आहे. चव्हाण सरांनी माझा परिचय तरुण अभ्यासक असा करून दिल्यावर मला असं वाटलं की टाळीचे पैसे फिटले. 2016 ते 2008 ची गोष्ट आहे. आणि मी अत्यंत आय वॉज एक्साइटेड. बराक ओबामा ही बदलाची अभिव्यक्ती आहे अशी माझी मांडणी होती. बराक हुसेन ओबामा, एक लक्षात घ्या, तेही 2001 मध्ये ओसामानं हल्ला केल्यानंतर ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष व्हावे ही फारच अवघड गोष्ट होती. ही माझी मांडणी करत होतो आणि माझं भाषण झालं. पुणेकर प्राध्यापक उभे राहिले आणि आवटे बोलले, बरं बोलले. बरं हे पुण्याचं सुपरलेटिव्ह आहे. फार कौतुक करायचं म्हणजे बरं बोलले, बरं बोलले. पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं ते मला वाटत. म्हटलं मला प्रतिवाद करायचा, मी उभा राहिलो आणि मी असं म्हटलं, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाही. माझा दावा असा आहे की जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. पण गंमत बघा, 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, इकडे मनमोहन सिंग होते. आज इकडे कोण आहे, तिकडे कोण आहे. शिवाय पुतीन आहे, जिनपिंग आहे. तुम्हाला सांगतो यासाठी की जागतिकीकरणानंतर जेव्हा बर्लिनची भिंत कोसळली आणि 1989 मध्ये बर्लिनची भिंत कोसळली आणि अशा प्रकारची मांडणी आपण अभ्यास करत होतो की आता जागतिकीकरण आलं म्हणजे खुलेपणा आहे. मला आठवतं फ्रीद झकारियाचं तेव्हाचं पुस्तक आहे द पोस्ट अमेरिकन वर्ल्ड नावाचं. द पोस्ट अमेरिकन वर्ल्ड मध्ये फ्रीद झकारिया अशी मांडणी करतात की एक काळ असा होता की जेव्हा युरोपियन देशांचा उदय झाला 500 वर्षांपूर्वी, त्याला असं म्हणतात राईज ऑफ द वेस्ट. नंतर अमेरिकेचा उदय झाला 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये, त्याला म्हणतात राईज ऑफ द स्टेट्स. आणि आता मात्र सर्वसामान्य माणसांचा उदय होतोय, त्याला म्हणतात राईज ऑफ द वेस्ट. अशा प्रकारची मांडणी केली जात होती. जग जवळ आहे, ग्लोबल विलेज अशी मांडणी केली जात होती. पण त्या ग्लोबल विलेजचा कब्जा घेतला डोनाल्ड ट्रम्पने आणि आपल्याकडच्या. मी तुम्हाला काय सांगतोय, जागतिकीकरणानंतर उलट पक्षी त्या खुलेपणाचा अवकाश व्यापत एक नवी बंदिस्त निर्माण झाली. हे लक्षात घेतलं. सगळ्यात मोठा पेच हा आहे वापर खुलेपणाचा, पण वातावरण बंदिस्त. आणि म्हणून बराक ओबामा गेले आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकते. पण एक तुम्हाला सांगतो, तरीही एक आशा आहे. तीच आशा मला इथे पण बनवते. ती आशा काय आहे? ती आशा आहे लंडनचे महापौर सादिक खान होऊ शकतात आणि न्यूयॉर्कचे महापौर झोरान ममदानी होऊ शकतात. ही ती आशा आहे. मगाशी बोलले का मी लंडनला गेलो होतो. लंडनला गेल्यावर सादिक खान महापौर लंडनचे, तर मी भेटलो आणि मला कौतुक काय वाटलं म्हणजे जातो सर, थेम्स नावाची नदी आणि काय झुळझुळ वाहते, आपल्या गोदावरीपेक्षा छोटी आहे. मी सादिक खानला विचारलं, तुमच्याकडे थेम्स नदी एवढी झुळझुळ वाहते, त्याचं कारण काय? ते म्हणते, कारण आम्ही नदीला देवी मानत नाही, आम्ही नदीला माता मानत नाही, आम्ही नदीला नदीच मानतो.
महापौर पदाच्या निवडीसाठी. एक लक्षात घ्या, त्यात एक गंमत आहे. आपली निवडणूक पद्धती आणि अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीचा विचार करता आपली निवडणूक पद्धती अधिक स्वायत्त आहे, आपला निवडणूक आयोग अधिक स्वायत्त आहे. म्हणजे संविधानानुसार आता काय आहे तुम्ही सांगा. पण अमेरिकेमध्ये गंमत आहे. अमेरिकेमध्ये उमेदवारी देणं हे पक्ष ठरवत नाही, लोक ठरवतात. अमेरिकेमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी प्रायमरी निवडणूक होते. झोरान मंगाने त्या प्रायमरी निवडणुकीमध्ये उभे राहिले, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि ते उमेदवार म्हणून उभे राहिले. जे उभे राहिले तर सांगितलं गेलं, ट्रम्पने सांगितलं जाहीरपणे, जर झोरान मंगानेंना महापौर केलं तर बघा तुम्हाला तुमचा सगळा निधी आम्ही काढू, न्यूयॉर्कला पैसे मिळणार नाही, न्यूयॉर्कला काहीच मिळणार नाही. तरी लोकांनी ठरवलं की आम्ही करणार. नुसतं ठरवलं नाही, लोकांनी पण ठरवलं नाही. लोकांनी काय केलं, लोकांनी पैसे गोळा केले आणि झोरान मंगानेला भाव दिले. मला एकच वाटतं, आणि झोरान मंगानी ऑफिशियली सांगतो की लोकशाही समाजवाद मानतो. झोरान मंगानी जाहीरपणे सांगतो मी गांधी आणि नेहरूंच्या वाटेवरून चालतो. आणि तरीही झोरान मंगानी न्यूयॉर्कचा महापौर होऊ शकतो. त्याला विचारलं डोनाल्ड ट्रम्प समोर असताना तुम्ही अमेरिकेचे न्यूयॉर्कचे महापौर झाला कसे, तर तो म्हटला एक लक्षात घ्या, मी झालो नाही. जेव्हा लोक राजकारण हातामध्ये घेतात तेव्हा विजय नक्की असतो. लोकांनी निवडणूक प्रक्रिया हातामध्ये घेतली पाहिजे, लोकांनी राजकीय प्रक्रिया हातामध्ये घेतली पाहिजे. म्हणून झोरान मंगानी हे न्यूयॉर्कचे महापौर होऊ शकते. मलाही सांगा, झोरान मंगानी हे मीरा नायर यांचे चिरंजीव. तुम्हाला मीरा नायर माहिती आहे, सलाम बॉम्बे नावाचा सिनेमा ज्यांनी केला ते दिग्दर्शक मीरा नायर. झोरान मंगानी भारतामध्ये असते, मुंबईमध्ये असते, ती मुंबईचे महापौर होऊ शकले असते. न्यूयॉर्क मध्ये 9% मुस्लिम आहेत आणि मुंबईमध्ये 20% मुस्लिम आहेत. जेव्हा विचारलं गेलं की झोरान मंगानींना 51% मतं पडली आणि तुम्हाला 9% मुस्लिम आहेत, तर लोक म्हटले हा मुस्लिम हा मुद्दा नाही, महापौर म्हणून हा आम्हाला उमेदवार योग्य वाटतो. मला असं वाटतं या दिशेने आपल्याला राजकीय प्रक्रिया घ्यावी लागणार आहे. लोकांच्या सोबत संवाद करत आपल्याला जावं लागणार आहे. आणि म्हणून बराक ओबामाने जी आशा दाखवली होती तीच आशा झोरान मंगानींनी आता पुन्हा अधोरेखित केली. त्या दिशेने जाणं भारताला सुद्धा पूर्णपणे शक्य आहे अशी मला खात्री आहे. फक्त मी म्हटल्याप्रमाणे त्यासाठी लोकशाही व्यवस्थेसमोरची आव्हानं लक्षात घेतली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या पिढीला राजकीय करण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे. जाधव सर, तुम्ही सगळे महाविद्यालयांमध्ये शिकवता, त्या कॉलेजेसमध्ये मुलं किती येतात मला माहिती नाही, पण तुम्हाला मी हे सांगतो, नव्या पिढीला राजकीय परिभाषा शिकवावी लागणार आहे. मध्यंतरी प्रोफेसर कॉलेजमध्ये व्याख्यानाला गेलो आणि माझं व्याख्यान सुरू असताना एका मुलीला विचारलं, म्हटलं व्हॉट इज युअर पॉलिटिकल स्टॅट. ते म्हटले सर आय एम द पॉलिटिकल, आय एम द पॉलिटिकल, मी तो राजकीय आहे. मी म्हटलं हॅव यू बॉयफ्रेंड. कोणाकडे लोक जरा जाहीरपणे सांगतात, तर ती म्हटली हो येस आय हॅव बॉयफ्रेंड. म्हटलं बॉयफ्रेंड सोबत कुठे फिरायला जातेस. ती म्हणजे सिंहगडावर जाते किंवा इकडे खडक वाचताना जाते. डू यू नो दॅट इज पॉलिटिक्स. म्हणजे हो का, म्हणजे एक लक्षात घे, मुळामध्ये तुला बॉयफ्रेंड सोबत फिरता येणं ही खुली व्यवस्था आहे म्हणून फिरता येतं. क्रमांक 1. आणि कुठपर्यंत फिरायला जायचं हे ठरवते पेट्रोलचे भाव, आणि पेट्रोलचे भाव ठरवतो राजकारण. एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स. प्रत्येक गोष्ट राजकीय आहे हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. कारण आता पुस्तकांमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो भयंकर आहे. या लोकांना कळालं, या लोकांना कळालं विद्यापीठ सगळ्यात महत्वाची. साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन सुरू आहे, ते कोणी काबीज केलं. पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव झाला, तर कोणी काबीज केला. पुण्यामध्ये पुस्तक महोत्सवामध्ये यांचा फोटो, पुस्तक वाचा, तुझा काय संबंध. मुलांनी अभ्यास, तुझा काय संबंध. मला काय प्रश्न पडतो की मी कुठल्याही गावात गेलो, मला 29 लोक फोन करतात, संजीव मी तुझा क्लासमेट आहे, पंतप्रधान झाले आणि एकही माणूस फोन करत नाही की मी तुझा वर्गमित्र आहे. पण
गेलो तर मला अगदी पूर्णपणे खात्री आहे येणारा काळ फार चांगला आहे. लोकशाही समोर कितीही आव्हानं असतील तर ते आव्हानं परतवून लावण्याचं काम एकच घटक करू शकतो, तो म्हणजे आम्ही भारताचे सर्वसामान्य माणूस हे निश्चितपणे करू शकतो. त्यासाठी हा विचार लक्षात घेणं, त्यासाठी गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद एकत्र असणं हे लक्षात घेणं, सर्वसामान्य माणसांशी बोलत राहणं हे जास्त आवश्यक आहे. समारोप करताना मी मला पुन्हा एकच मुद्दा सांगतो, हे निवडणूक प्रक्रियेमध्ये होईल अशी अपेक्षा करण्याचं कारण नाही. त्यासाठी तुम्हाला कदाचित लोकांमध्ये जावं लागेल, लोकांसोबत उभं राहावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की नक्की संघर्ष काय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. हे आपण करू शकतो. कारण कायमच मला खात्री असते, आपले सुरेश भट म्हणतात आणि ज्या गजरेचा मी कायम समारोप करतो, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. सुरेश भट पुढे म्हणतात, बांधत जे रोज भिंती सांगली ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे कसणार नाही. शेवटी त्याच म्हणतात, आजच आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतात, विजय तो कसला पुरावर जखमजून करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. पण एक लक्षात घ्या, हा दिवस आपोआप येणार नाही. तुम्हाला तुमच्या पावलांनी त्या दिवसाकडे जावं लागणार आहे आणि त्यासाठी सक्रिय काम करण्याची आवश्यकता आहे. मला खूप आनंद आहे या प्रकारच्या एका छान कॉन्फरन्सचं आयोजन वसमत सारख्या ऐतिहासिक गावामध्ये होत आहे. एवढे सगळे प्राध्यापक मनापासून हे मुद्दे ऐकतायत, चिंतन मंथन करतायत. शेवटी व्यवस्थेला सगळ्यात जास्त भीती असते विचार करणाऱ्या माणसांची. दाभोळकरांचा कोण कासा, गौरी लंकेचा कोण कासा, गोविंद पानसरेंचा कोण कासा, कलबुर्गीचा कोण कासा. विचार करणाऱ्या माणसांची सर्वाधिक भीती असते आणि विचार करणारी माणसं घडवणं एवढंच आपण करू शकतो. ते आपण करत आहात. तुम्हाला पुन्हा एकदा